आलाय. पहिलाच बॉल घेऊन तयार पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट लॉंग लेग मध्ये पाठवलंय सौरभ जाधवनं. पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय चौकार. पहिल्याच बॉल मध्ये चुकी केलेली आहे. खराब बॉल फेकलाय साईनं. सौरभ जाधव कसलेला फलंदाज आहे, त्याच्या विरोधात लिगेट डिलिव्हरी आपण फेकू शकत नाही. सेकंड बॉल पॉवर प्ले नंबर 1 मधील. सेकंड बॉल रडार मध्ये सौरभ जाधवचा तडाखा. आउट ऑफ द पार्क. सौरभ जाधवचा हा दर्जेदार षटकार. दोन्ही बॉल मध्ये बाउंड्रीज आपण पाहतोय. एक सिक्सर आलाय आणि एक चौकार आलेल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल मध्ये धावसंख्या 10. साईच्या विरोधात विस्फोटक बॅटिंग रूप अदा करतोय खर तर मैदानाच्या आत सौरभ जाधव. हार्ड हिटर बॅटर आहे. सलामीच्या भूमिकेत स्वर्गीय राधाबाई इलेव्हनला एक चांगली फ्लाईट स्टार्ट मिळवून देतोय. टॉस गमावल्यानंतर 10 रन ऑन स्कोर कार्ड. तिसरा बॉल बॅटची कडा पॅडवरती बॉल आदळलाय. कमबॅकिंग बॉल निर्धाव चेंडू आलाय. 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या ती 10. योग्य टप्प्यावरती हा बॉल रडार मध्ये दिलेला नाही. बॉल तसेच स्लॉट मध्ये बॉल देईल सौरभचा, तो मैदानाच्या आत ठेवणारच नाहीये बॉल. ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे आणि 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 10. बॉल नंबर 4 फटका फसलाय. कॅच एफर्ट साठी खरं तर टाळ्याच व्हायला पाहिजेत. मनीष शिल्के तिथे उपस्थित आहेत. वॉर्ड एफर्ट अप्रतिम होते. अप्रतिम एफर्ट दाखवले खरं तर मनीष शिल्केने. अप्रतिम. ही रील निश्चित व्हायरल होईल खरं तर. KGPL चे निमित्त आहे, परंतु एक खेळाडू म्हणून 100% योगदान दिलंय. मिडॉन मधून ते डाईव्ह लगावत प्रयत्नांची पराकाष्ठ केली आहे. कॅच घेतली होती परंतु डायव्हिंग एफर्ट्सनं स्वतःला समर्पित केलंय. चित्ताची चाल खरं तर. अप्रतिम एफर्ट. 1 रन मिळतीये. 4 बॉल मध्ये धावसंख्या ती 11. अप्रतिम कॅच होऊ शकली असती. एफर्ट साठी खरं तर कौतुक. एक खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये जीवाची पर्वा न करता कष्टानं मेहनत घेत असतो याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये धावसंख्या 11. ऑन स्ट्राईक आला आता प्रशांत. साठी बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट फाईन लेग मध्ये. रन मिळणार नाहीये. सौरभ थांबवतोय. 5 बॉल मध्ये 11. चांगलं कमबॅक केलंय साईनं. अंतिम मागील 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली. 2 बॉल मध्ये 10 खर्च केला. त्यानंतर 3 बॉल मध्ये एकच धाव आलेली आहे. आता अंतिम एका बॉलसाठी शिल्लक आहे. धावसंख्या ती 11 अंकावर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एकही धाव मिळणार नाहीये. 4 बॉल मध्ये एक अप्रतिम कमबॅक केलं साईनं आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचली ती 11 अंकावरती. नो लॉस 11 रन ऑन स्कोर कार्ड. स्वर्गीय राधाबाई 11 दिस मॅच.
ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. आदित्य बॉलिंग मार्कवर. सौरभ ऑन स्ट्राईक. हाफ टॅकल बॉल. पिकअप शॉट बाय द सौरभ जाधव. मिड विकेट मध्ये बिग 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 हिट षटकार. धाव संख्या 17. गोलंदाजाला आहे खतरा. तर पहिल्याच बॉल मध्ये टोकला षटकार. सतरा धावा धावफलकावर. वेगवान बॉलर स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूला एक कमबॅक केलाय गोलंदाज आदित्यनं. धावसंख्या 17. सौरभ जाधवला लवकरात लवकर बाद करणं अतिशय महत्वाचं असेल. करता चालीस सरकारला एका मोठ्या लक्ष्यापासून जर स्वर्गीय राधाबाई 11 संघाला थांबवायचं असेल तर सौरभ जाधव एक्स फॅक्टर या मॅच मध्ये. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला बोलवला विथ द टर्न. चुकी करतोय आकाश तिथे उपस्थित आहे. दुसरीचा प्रयत्न आहे प्रशांत. पोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन बॅटर्स मध्ये दुहेरीना धावसंख्या 19 आकड्यावर. बॉल संपले ते 3. 19 धावा धावफलकावरती. आदित्य पुन्हा एकदा तयार. सौरभ जाधव ऑन स्ट्राईक. पुढ्यात टाकल्या बॉल. फटका फसला. इम्पॉर्टंट कॅच ऑफ दिस मॅच. पकडले आकाशनं कॅच. सोडणार नाहीये झेल कारण या महत्वाचा बॅटरचा खेळ संपवायचा आहे आणि सौरभ जाधव प्रामुख्याचं असं टर्म कार्ड. बॅक टू द डग आउट. चार बॉल मध्ये 8 धावा आलेत परंतु प्रामुख्याच्या बॅटरला बाद करण्यात यश आले आदित्यला. ही एक महत्वाची बाब आहे या मॅच मध्ये. खरं तर मी मगच उल्लेख केलाय. मोठ्या धावसंख्येपासून वाचवायचं असेल ना स्वर्गीय राधाबाई 11 संघाला तर सौरभ जाधवची विकेट अतिशय महत्वाची आहे आणि तीच विकेट संपादित केली आहे. नुकतंच आदित्यनं न्यू बॅटर आलाय तो जितेश. हा देखील एक चांगला बॅटर आहे खरं तर. त्याच्या विरोधात ही लाईन चेक केली जाते. पंच अजिंक्य बोरोसे सर सांगतायत एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या पोहोचली होती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. अद्याप तरी महत्वाचा धक्का बाद झालाय सौरभ जाधवच्या स्वरूपात. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. चितेचा फटका वेगवान पद्धतीने निघाला अलॉंग द कार्पेट. वेल फिल्डिंग. साहिल तिथे उपस्थित आहे. प्रथम फिल्डिंग. रन मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या 21 रन ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. प्रशांत 2 निर्धाव बॉल केल्यानंतर पुन्हा ऑन स्ट्राईक आलाय. धावसंख्या ती 21 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सेकंड ओव्हर मधला अंतिम बॉल. लोवर फुलटॉस बॉल यार्क करून घेतलेला आहे. फ्लिक केलाय डीप मिड विकेट मध्ये. एकतर कबीर दुसरीसाठी प्रयत्न करत होते पुढे थांबवलाय जितेशनं. एकच ऍड होईल धाव फलकावरती. बरेचसे सर सांगतात षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि साथी स्कोरर विजय उत्तेकर सांगतायत माहिती 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली होती 11.00च्या सरासरीनं ती 22 आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात.
2 षटकांमध्ये 22. तिसऱ्या षटकामध्ये आलाय आकाश बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल आकाशचा योग्य टप्प्यावरती आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. कॉन्फिडन्स मिळाला आहे. सौरभ जाधव बाद झाल्यानंतर एका चांगल्या स्थितीमध्ये आलाय. खरं तर 40-40 सरकार संघ या मॅच मध्ये. मनीष शेलके मिड ऑन मध्ये फिल्डिंग करतायत. डायव्हिंग हे पण कोण विसरेल, ती रील निश्चित व्हायरल होईल यात शंकाच नाही. विजय उतेकर काय एफर्ट्स होते खरं तर मनीष शेलके यांचे. मिड ऑन मध्ये सातत्यानं फिल्डिंग करतायत. सेकंड बॉल घेऊन आकाश तयार होतो. कच्चा बॉल आपटा करता उडवण्याचा प्रयत्न, अप्पर कच्चा फटका खेळण्याचा प्रयत्न, जाळ्यात अडकलाय प्रशांत. बॅक टू द डगआउट. रन्स. सेकंड विकेट गोज डाऊन. प्रशांत माघारी परतलाय. यंगस्टर आलाय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर कौस्तुभ. यंगस्टरला प्राधान्य दिलंय. हे लीगचं वैशिष्ट्य आहे. खरं तर कोणत्याही लीग मध्ये आपण एक उभरता सितारा आपण पाहत असतो आणि बरेचसे यंगस्टर KGPL सीझन 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील एक कौस्तुभ ऑन स्ट्राईक आहे. कौस्तुभ सातव्या बॉल नॉन स्टॉपेबल बॉल. क्लीन बॉलचा शिकार, ब्रह्मास्त्राचा वापर आणि आणखी एक बॅटर आल्या पावली माघारी परततोय. 1 मोर विकेट डाऊन. टीम स्वर्गीय राधाबाई 11 ला लागतोय. यंगस्टरच्या स्वरूपात, कौस्तुभच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण धक्का. चला न्यू बॅटर लवकरात लवकर. बावीसच्या आकड्यावरती आणखी एक धक्का, तिसरा धक्का. 2 बॅक टू बॅक विकेट मिळवले आकाशनं. विजय आलाय बॉलिंग बॅटिंग मार्क वरती. बॉलिंग मार्क वरती आकाश अप्रतिम गोलंदाजी दाखवतो. विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती आहे. लेफ्टी बॅटर आलेला आहे. आता फील्ड मध्ये चेंजेस देखील लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 2 लगातारचे विकेट गेलेले आहेत आणि आता तिसरा फलंदाज बात करेल का आकाश. ऑन विकेट हॅट्रिक. व्यवस्थित बॅटवरती नाही आणि टायमिंग स्ट्रोक. चांगली फिल्डिंग. छोटा खेळाडू उपस्थित. यंगस्टर आणखी एक रन मिळते. एकेरीनं धावसंख्या पोहोचले 23. अखेर बॉल नंबर 4 मध्ये एक धाव खर्च केले आकाशनं आणि धावसंख्या येते 23. 23 रन ऑन स्कोर कार्ड. 40-40 सरकारनं कमबॅक केलं. पहिल्याच 2 बॉल मध्ये 10 न सुरुवात केली सौरभ जाधवनं. त्यानंतर साहिलनं कमबॅक केलं. 11 धाव खर्च केला आणि ओव्हर नंबर 2 मध्ये षटकारानं सुरुवात झाली आदित्यच्या. त्याने देखील कमबॅक केलं. फुल टॉस बॉल चुकी केलेली आहे लेफ्ट मध्ये. जितेशच्या विरोधात फुल टॉस बॉल. जितेश पाठवतो बॉल सीमा पार. मिड विकेट मध्ये येतोय हा विलोभनीय षटकार. 29 धावा धावफलकावरती. 7 धावा आल्या तर या षटकात. दोनही षटकांमध्ये 11 करायच्या सरकारनं 22 होता. या षटकात 7 आल्या. धावसंख्या 29. नागपूरला जाऊन यावेळी क्लासिकल ड्राईव्ह केलाय. दीपेशच्या कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. स्ट्राईक हवी आहे जितेशला. दुसरी तो घेणार नाहीये कारण अंतिम 6 बॉल जितके जास्तीत जास्त बॉल जितेश केले तितके महत्वाचे. ते स्वर्गीय राधाबाई 11 संघाला या मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती.
4 मध्ये आलाय विनोद. बॉलिंग मार्क वरती 3 षटकांमध्ये धावसंख्या येते 30. 10च्या इकॉनॉमीनं जितेश ऑन स्ट्राईक. महत्वाचा फलंदाज आता राधाबाई इलेव्हन संघासाठी. उडवले बॉल परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि ते डीप मिड विकेट मध्ये पकडले जे संपतोय. प्रामुख्याचा बॅटर जितेशचा देखील खेळ आता 5 बॉलचा खेळ शिल्लक. आता संघ मालक चाललेत मैदानाच्या आतमध्ये संघाची धुरा सांभाळण्यासाठी. दोघं पण विजय जाधवच आहेत. विजयजी जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटनं बऱ्याचशा अंतरातून खर तर बॅटिंग साठी ते जात आहेत. दोघं विजय अनुभव फार आहे. नाही हे कुठलं ते तर- टीमचे संघ मालक पुरस्कर्ते आता स्वतः बॅट घेऊन 30 धाव्यांवरती अडकलाय स्वर्गीय राधाबाई इलेव्हन संघ. आणि आता विजय जाधव स्वतः पुरस्कर्ते आज टीमचे मैदानाच्या आतमध्ये. 80+ प्लेयर आहेत. पुढे टाकलेला बॉल फटका चांगला आहे. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये परंतु एक धाव अंतिम क्षणी महत्वाची. स्ट्राईक रोटेड. पुन्हा विजय जाधव ऑन स्ट्राईक. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी विजय जाधव आणि एकीकडे अनुभवाचे विजय जाधव टीमचे पुरस्कर्ते. नॉन स्ट्राईक वरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 4 बॉलचा आता खेळ शिल्लक येतून. धावसंख्या येते 31 या आकड्यावर. तिसरा बॉल. अतिरिक्त उंचीवरून फेकलाय बॉल. अरे विनय काय करतो. नो बॉल फेकल्या चुकी केली आहे विनोदनं. फील्डचा बॉल फटका फसलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये शॉर्ट थर्डमॅनला. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर विजय मात्र बाद होतोय. धाव मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 35 या आकड्यावर. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. कोण गेला जयेश. सागऱ्याला पटापटचा बॉल पडल्यानंतर खाली राहतो फ्लिपर टाईपनं. बाईची धाव मिळते पंचा इशारा करतात अजिंक्य भरोसे सर. एक एक्स्ट्राची धावसंख्या येते 36 या आकड्यावरती. 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. नाही 36 ऑन बोर्ड. पुढे टाकलेला बॉल कनेक्शन होत नाहीये. बॅट अँड बॉलचा निर्धाव चेंडू आलेला आहे. आता आणखीन एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती अवघ्या 36 या अंकावर. 36 धावा धावफलकावर. कुटपथावर पुन्हा एकदा बादची कडा घेतलेली आहे. महत्वाचा डाव आहे. डीप थर्डमॅन मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चाललाय डीप थर्डमॅनला 4 धावांसाठी. शेवट गोड करणारा चौकार आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 40 या अंकावर. त्या येणारे 24 बॉल 41 धावसंख्येची गरज.
बघितलं चला नेक्स्ट मॅच आर्यन 11 आणि शिवशंभू 11 बोथ कॅप्टन्स. एक्केचाळीसचं टार्गेट सौरभ जाधव बॉलिंग मार्क वरती. मॅच होते सुरुवात. पहिलाच बॉल बॅकलेस बॉल्स करतोय आणि चुकी केलेली आहे फ्लॅश स्लिप मध्ये. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल कमी उडवतोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता येतोय सौरभ जाधवच्या विरोधात हा पहिला चौकार. बॅटची कडा होती आतली कडा इनर एज लागत विकेट किपर थोडा कमी पडला. त्यानंतर फ्लॅश स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल सीमा पार चौकार येतोय. नेक्स्ट बॉल गोलात टाकल्या बॉल ब्रह्मास्त्राचा वापर पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकात धावा वाचवाव्या लागतील. 41 धावांचं टार्गेट आहे. लक्ष छोटे नाही लक्ष मोठे नाहीये. 22 टार्गेट सेट केलंय आणि गोलंदाजीच्या स्वबलावरती हा सामना जिंकू शकतो कदाचित स्वर्गीय राधाबाई 11 संघ. परंतु जर गोलंदाजी चांगली झाली तर या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये धावसंख्या पोहोचली ती 5 अंकावर. ऑन स्ट्राईक आलेले आता मंगेश शेळके हा डिटर बॅटर आहेत. बॅकफुटला जाऊन इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न अराउंड द कार्पेट कव्हर मध्ये हा बॉल गेलाय. रन मिळते 1. एकेरीनं धावसंख्या पोहोचली होती 6 आकड्यावर. 6 धावा धावफलकावरती आहेत. वेगवान बॅट्सचा फ्लो ओपन झाला होता. आघात करण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या स्थिर 6 अंकावरील धावफलक स्थिर राहते. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 35 धावसंख्येची अजूनही गरज आहे. धावा डिपेंड झालेला नाही त्या स्पर्धेमध्ये. 4था सामना चालू आहे. वाड शॉट इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्वीपर मध्ये पाठवलाय. आदित्यच्या बॅट मधून हा नेत्रदीपक चौकार. दहा धावा धावफलकावरती अप्रतिम फटका होता इनफिल्डच्या वरून. ऑफ लाईन ऑन द स्लॉट स्वीपर मध्ये पाठवला चौकार. धावसंख्या पोहोचली ती 10 आकड्यावरती. अंतिम बॉल आला द कार्पेट कऊ कॉर्नर झोन मध्ये रन मिळते ती 1. एकेरीनं पंच सांगतात षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 11च्या घरामध्ये. 41चे टार्गेट आणि आता येणारे 18 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. चला आर्यन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो शिवशंभू 11. अठरा बॉल 30 आणि प्रशांत बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. ऑन स्ट्राईक आदित्य, नॉन स्ट्राईक वरती मंगेश शेळके.
चला जास्तीचा टाइम घेत आहे, मी विनंती करतो टीम स्वर्गीय राधाबाई 11 प्लीज कोऑपरेट करा, लवकरात लवकर सेकंड ओव्हर लगेच मार्गस्थ करा. तुम्ही स्टेजच्या समोर माईक ऑन असतो. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत 18 बॉल आणि आता 30 धाव खेळण्याची गरज. प्रत्येक षटकामागे 10ची इकॉनॉमी आहे. आदित्य फार चांगली बॅटिंग करतोय. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट चालू आहे दोन्ही बॅटर्स कडून. 18 बॉल 30. प्रशांत बॉलिंग मार्क वरती. प्रशांतचा धीम्या गतीचा बॉल पॉइंट मध्ये अडकलाय. धीम्या गतीला वेगच दिला नाहीये आणि त्याचमुळे फसलाय झाल्यामध्ये आदित्य मात्र होतो बाद. 17 बॉल आता 30 ची गरज. साहिल नवीन बॅटर गेलेला आहे. 17 बॉल मध्ये आता 30 धावसंख्येची गरज. पहिला धक्का आदित्यच्या स्वरूपात. फार चांगली बॅटिंग राहिली आदित्यची, परंतु पॉइंट मध्ये वेग कमी दिला होता गोलंदाजानं आणि तिथे मात्र टायमिंग प्रॉपर जिरवलं. ताकद नव्हती, पॉवर जनरेट केली नव्हती. आदित्यनं तो माघारी परतलाय. धाव संख्या आहे ती 11च्या घरामध्ये. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. कोंदिवडे ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा आपण खरा अनुभवतोय पर्व 8वे. मुगुपेच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती आपण या स्पर्धेचा आनंद घेतो. प्रशांतनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता मिळवली. हाफ ट्रॅकर बॉल. साईलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे सौरभ आणि तो मात्र सर्वात उंच खेळाडू होता लॉंग ऑन मध्ये आणि त्यानेच पकडले इशेल आणि गेल्या पावली माघारी परततोय साहिल. आकाश जातोय नवीन बॅटर. ऑन हॅट्रिक आहे प्रशांत. आता खरं तर प्रतिम गोलंदाजी आहे प्रशांतची. आकाश मैदानाच्या आतमध्ये. तुमचा कॅप्टन आहे आकाश. आता कॅप्टनला एक नॉक इनिंग साकारावी लागेल. संघ अडचणीत आहे आणि धावसंख्या थांबली 11 वरती. 30 धावसंख्येची गरज आहे. टोटल बॉल शिल्लक 33 ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती प्रशांत. प्रशांत भोईर ऑन हॅट्रिक बॉल घेऊन तयार. पुढे टाकलेला बॉल पंचांकडे लावून अपील करण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॅच ड्रॉप केली आहे का? निश्चित कॅच ड्रॉप केली आहे. विकेट हॅट्रिक. सुनीलने तर विकेट हॅट्रिक मिळवली या स्पर्धेमध्ये. पहिली दुसरी विकेट हॅट्रिक होऊ शकली असती. कॅच ड्रॉप केलेली आहे विजय जाधव यांनी. टीमचे संघ मालक आहेत, त्यांनी चुकी केली. तिसरा बॉल देखील निर्धाव. 15 बॉल 30 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल मध्ये दुहेरी धाव अपेक्षित आहे. मंगेश शिर्के ऑफ स्ट्राईक आहे, त्यांना ऑन स्ट्राईक वरती येणं फार महत्वाचं या अवस्थेमध्ये. तिची आवश्यकता आहे. मिड विकेट मध्ये पाठवलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे, मिस फिल्डिंग करतोय. दुसरीचा प्रयत्न वेगानं दाबलाय मंगेश आणि आकाश. तोपर्यंत मिळतोय धावा 2. दुहेरीनं धावसंख्या आहे ती 13 अंकावर. 41चं टार्गेट. 28 ची गरज आहे. बॉल शिल्लक येते अजूनही 14 बॉल 28 इक्वेशन. तासीचा वेळ खर्च होतोय. विनंती करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुढे टाकलेला बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. मैदानावरील सर्वात सेफ झोन. बॉल सीमा पार. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून बॉल होते कन्वर्ट सीमा पार चौकार. 17 धावा धाव फलकावरती. धावा आल्यात. येत नव्हता धावा, परंतु आता धावा येत आहे. धावसंख्या पोहोचली होती 17 अंकावरती. 24 धावसंख्येची आता गरज येणाऱ्या 13 बॉल मध्ये. 3 बॉल चांगले फेकले प्रशांतनं. या 3 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 6 आलेले आहेत
अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. प्रशांत भोईर 5 फुला जाऊन जागा निर्माण करून पिक केलेला लाईन. हाफ ट्रॅकर लेन मोजून मापून तोलून मारलेला 1 टप्प्याचा अंतर गाठणारा आकाशचा हा चौकार. 21 धावा धावफलकावरती. 41चा टार्गेट आणि आता 20 धावसंख्येची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. लगेच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. 2 मिनिटाचा अवधी. इनिंग संपायला अजूनही 2 षटक आहेत, परंतु ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि इनिंगचा विचार करत असताना योग्य त्या टाइम वरती हे षटक संपणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी विनंती करतोय लगेच पाण्याची व्यवस्था मैदानात करा आणि लगेच 3ऱ्या षटकाला सुरुवात करा. आपण सौरभ जाधव 3रं षटक प्रगती पथावरती येऊ द्या. महत्वाचं षटक आहे. 12 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज. 21 धावा धावफलकावरती. 41चं टार्गेट. अजूनही मोठे फलंदाज येणं बाकी आहेत. मनीष शेळके यांची बॅटिंग देखील अजून येणं बाकी आहे या स्क्वॉड मध्ये. 12 बॉल 20. मॅच सोपी झाली आहे. मागील 2 बॉल मध्ये आलेल्या धावा आकाशच्या बॅट मधून नवं संजीवनी देत आहेत. मंगेश शेळकेंवरती असलेलं दडपण थोडं रिलीज करतायत या धावा. 12 बॉल 20. या षटकामध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतील का मंगेश, की सन्मान देत सामना पुढे नेण्याचं काम करतील मंगेश शेळके मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 20. कुंदवडे ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे 7 यशस्वी पर्व राहिलेल्या त्या स्पर्धेमध्ये 8व्या पर्वामध्ये आपण यशस्वीरित्या वाटचाल करता. अद्याप तरी 4था सामना आपल्या समोर आणि 5वा सामना देखील आपल्या समोर येईल. शिवशंभू 11 आणि त्यांच्या बरोबर आर्यन 11. आर्यन 11 ने एक सामना जिंकलेला आणि शिवशंभू 11 संघ पहिलाच सामना या लीग स्टेज मध्ये खेळतो. 3ऱ्या षटकामध्ये आलेला कौस्तुभ यंगस्टर यंग टॅलेंट आहे. खरं तर कुंदवडे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करेल का. बॅटिंग मध्ये काही करू शकलेलं नाहीये, परंतु बॉलिंग मध्ये संघाला थोडं फ्रंटफूट वरती आणेल का. चुकी केल्या पहिल्याच बॉल मध्ये इनफिल्ड वरून ढकललाय बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. खूप वेल वाट पहिल्या बॉलची करतात बॅटरनं आणि पाठवून दिलाय डीप कव्हर पॉइंटला सीमा पार. मंगेश शेळके यांचा चौकार. 11 बॉल 16 धावसंख्येची गरज. कौस्तुभ हे नवोदित खेळाडू आहेत. प्रेशर मध्ये लगेच येतील, कारण प्रथमच ते एक पाऊल टाकतायत क्रिकेटच्या पटलावरती आणि अशा यंगस्टर्सना एक मोटिवेट करणं सिनियर प्लेअरना अतिशय महत्वाचं आहे. आकुडापाचा बॉल टॉप एज घेतली. महत्वाचा धक्का मिळू शकला असता या मॅच मध्ये. कॅच ड्रॉप केलेली आहे आणि संघ मालकांनी 2 कॅच ड्रॉप केल्या त्या मॅच मध्ये. 1 रन ऍड होते. धावसंख्या पोहोचली होती 25 आकडे. मला खेळा जातो. नेक्स्ट बॉल पंचांकडे लावली अपील. वाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. चला पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. पंच योग्य तो डिसिजन देतील. वाईट बॉलचा इशारा आहे ऑन फील्ड अंपायरचा. चला खेळाडू वृत्ती दाखवा. लगेच मॅचला सुरुवात करा. खेळाडू वृत्ती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. वाईट बॉलचा इशारा आहे. 1 ऍड होती. धावसंख्या पोहोचली होती 27. 14 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये. प्लीज बी फास्ट. कोऑपरेट करा. पंचांशी आपण हुंडरबाजी करू नका. प्रशांत प्लीज लवकरात लवकर मॅच चालू करा. मी विनंती करतो कॅप्टन सौरभ जाधव लगेचच पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजाला तयारीत ठेवा. कॅप्टनची जबाबदारी आहे 10 खेळाडूंना कंट्रोल करणं काम कर्णधाराचं आहे. त्यामुळे एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवा. वाईट बॉल आलेला आहे आणि धावसंख्या 27. 10 बॉल आणि 14चं इक्वेशन. कौस्तुभ 10 बॉल 14 स्लॉट मध्ये. फटका प्रतिमे कॅच पकडण्याची संधी होती. कॅच ड्रॉप केली सौरभनं. बॉल निघून गेलाय सीमा पार.
6 धाब्यासाठी षटकार येतोय, फ्लॅटेड षटकार आकाशच्या बॅटमधून. निर्णायक क्षणी महत्वाचा धावा होत आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सरसेनापती संपूर्णपणे या मॅचची जबाबदारी स्वबलावरती खांद्यावरती घेतोय आणि धावसंख्या पोहोचली ती 33 आकड्यावर. 8 धावसंख्येची आता गरज आहे. कौस्तुभ यंग टॅलेंटला संपूर्णपणे प्रेशर मध्ये टाकले या अनुभवी खेळाडूंनी. गॅपमध्ये पाठवला पुन्हा एकदा बॉल. सोने आहे उपस्थित. जितेश बॉलला उचलतो. एकच धाव. एक ॲक्युरेट नाहीये. बॅकअप चांगलं नाहीये. चुका करतोय. बघता बघता अजूनही 3 धावा झाल्या असत्या पण तो दुहेरी मिळते आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 35. 6 धावसंख्येची आता गरज आहे. वेगवान बॉल पॅडवरती आलेल्या पंचांकडे लावली आपली. आणि पुढे तू इथून मागे गेला सगळा याच्यात पोहोचत. 35 धावा आहेत धावफलकावरती. 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. षटकारानं सामना फिनिश करेल का? चान्स घेईल का आकाश? लास्ट बॉल. फुल टॉस बॉल. लाईन चेक केली जाईल. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. पंच इंटरेस्टेड असेल आमच्या दिशेने बोलतात. व्हाईट बॉलची घोषणा. त्यामध्ये मोफतचा पंजा बाईटच्या स्वरूपामध्ये स्कोर अर्ध लेवल करणारा हा मोफतचा पंजा आणि कौस्तुभनं संपूर्णपणे या मॅचला फिनिश केले. तर यंग टॅलेंटनं संपूर्णपणे मॅचची कंबर मोडली आहे आणि आता एका धावेची गरज येणाऱ्या 7 बॉलमध्ये. नेक्स्ट मॅच लगेच निर्णयावरती अंमलबजावणी करा प्लीज.